सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आज पुन्हा एक छानशी गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे पोक्तपणा. सुरू करते. तसं तिचं वय 8-9 वर्षांपेक्षा जास्त नसावं. 1 घंटा सोडली तर सगळे अवयव अगदी नीट आवाज करणाऱ्या सायकलवर ती आली. सायकलच्या मागच्या कॅरेजवर कापसाचं बुचकं बांधलेलं होतं. समोर एक छोटा मुलगा बसलेला होता. बहुधा तिचा लहान भाऊ असावा. वेदनेनं विव्हळत सायकल तिनं भिंतीच्या आधारे टेकवली. कदाचित स्टँड नसावा आधारासाठी. सर, माझ्या भावाला इचू चावलं इथं. कधी चावला? कमानच चावला. मग लवकर आणायचं ना. पैसे नव्हते सर. जरा थांबून ती परत म्हणाली, याला किती इंजेक्शनं द्यावं लागल? बघतो हं. असे बोलून मी त्या बाळाला टेबलवर झोपवलं. घरात कोणी मोठं माणूस नाही का गं? हाय की, आई वडील आणि एक मोठा भाऊ आहे. मी त्या मुलाला थोडंसं जिथे विंचू चावला होता तिथे एक मलम वगैरे लावलं. वेदना सहन करण्याची उपजत कला बहुतेक त्याला अवगत असावी. इतक्या प्रचंड वेदना होत असून सुद्धा तोंडातून आवाज येत नव्हता. सगळं झाल्यावर मागे वळून बघितलं तर ती मुलगी जागेवर नव्हती. ओपीडी बाहेर डोकावून पाहिलं. समोरच्या कापसाच्या काट्यावर ती सोबत आणलेले ते बुचके घेऊन उभी होती. परत आली तेव्हा तिच्या हातात काही पैसे होते. सर, किती पैसे झाले तुमचे? मी न ऐकल्यासारखं करून तिला म्हटलं, यानं काही खाल्लं आहे का? नाही, आता आणते की. लगबगीनं ती बाजूच्या टपरीवर गेली आणि आपल्या लहान भावासाठी चहा आणि बिस्किटाचा पुडा घेऊन आली. सर, इथं बसू आम्ही? मी न बोलताच तिला हो म्हणून खुणावलं. लहान भावाला ती अगदी प्रेमानं चहामध्ये एक बिस्किट बुडवून खाऊ घालत होती. तिच्या गालावर सुकलेल्या अश्रूंचा खारटपणाचा ओघ जाणवत होता. आई वडील कुठे आहेत का तुझे? कापूस येताय. आणि भाऊ? तो रोजंदारीनं गेलाय पहाटीच. सांच्याला ये तू. बोलण्यातून समजलं तीही कापूस वेचत होती शेतात आई वडिलांच्या सोबत. मध्येच या लहानग्याला विंचू चावला, पण पदराला पैसे नसल्या कारणाने थोडासा कापूस तिने विकायला सोबत आणला होता. परिस्थितीने जखडून ठेवलेल्या कारणामुळे आई वडिलांना हलणं शक्य नव्हतं. या लहानग्या मुलीनं आपल्या लहान भावाला दवाखान्यात 7-8 किलोमीटर सायकलवर बसवून इथंपर्यंत आणलं होतं. खरंच परिस्थिती सगळं शिकवायला भाग पडते. आपल्या पोटच्या गोळ्याला इतक्या वेदना होत असतानाही आपण त्याच्यासोबत जाऊ शकत नाही. असं वागताना त्या आईच्या हृदयाला कसला पीळ पडला असेल ना. खेळण्या बागडण्याच्या वयात त्या मुलीत आलेला समजदारपणा, पोक्तपणा, जबाबदारीची जाणीव, बहीण भावात असलेलं प्रेम हे सगळंच गहिवरून टाकणार होतं. पैसे किती द्यायचे? जाताना तिनं विचारलं. तिच्यामध्येच बोलल्याने मी माझ्या विचारचक्रातून बाहेर पडलो. मी तिला म्हटलं, राहू दे. तिचे डोळे पाणावले. म्हणाली, तसं नाही सर, पुढल्या वेळी येताना लाज वाटेल. हातात उरलेले चिल्लर पैसे टेबलावर ठेवून ती बाहेर पडली. पाठमोरी असतानाही तिचा हुंदका मला स्पष्ट ऐकू आला. पण इतकी अस्मिता एवढ्या गरिबीत राहणाऱ्या मुलीच्या अंगात आहे हे बघून मलाही फार भरून आलं होतं. मंडळी, ही जी गोष्ट आहे ही लिहिलेली आहे डॉक्टर प्रवीण तांबे यांनी. तर प्रवीण हो, तुमचे खूप खूप अगदी मनापासून आभार. खूप अगदी हृदयस्पर्शी गोष्ट आहे. अशा छानशा गोष्टीसह आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.